जय श्रीराम. नमस्ते. आपण राम राज्याची संकल्पना समजावून घेत असताना की राम राज्य किती सुंदर होतं, हेवा वाटावा असं होतं, जीवन जगण्याची प्रेरणा घेण्यासारखं होतं, प्रेरणात्मक होतं. आपण बघितलं यापूर्वी भाऊ असावा तर रामासारखा, आणि त्यावेळेस आपण विविध उदाहरणे तुम्हाला दिली की रामासारखा भाऊ का, लक्ष्मणासारखा भाऊ का, भरतासारखा भाऊ का, शत्रुघ्नासारखा भाऊ का. त्यानंतर आपण बघितलं पुत्र असावा तोही रामासारखा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, हे पण आपण बघितलं. बंधूंनो, आज आपण बघणार आहोत मित्र असावा तो पण रामासारखाच. तर कृष्णा अँड सुदामा इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ फ्रेंडशिप. तसं सुग्रीवा अँड रामा इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ फ्रेंडशिप. इतकं सुंदर उदाहरण बघा. ज्या वेळेस रामाने सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून दिलं बालीकडून, सुग्रीव राजगादीवर बसले, आनंदाने राज्य कारभार करायला लागले. पण त्यावेळेस उपकाराची जाणीव धरणारे लोक होते, उपकारामध्ये राहणारे लोक होते. ज्या वेळेस त्या सुग्रीवाला माहीत पडलं की आपला मित्र प्रभू राम लक्ष्मणाने शरयू नदीमध्ये आत्मबलिदान केल्यामुळे उद्विग्न झाले, दुःखी झाले. कारण भावाभावाचं अत्यंत प्रेम होते, आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं. त्यामुळे प्रभू राम लक्ष्मणाशिवाय राहू शकत नव्हते. मासा जसा पाण्याच्या बाहेर काढल्यावर राहू शकत नव्हता ना, तसा लक्ष्मण आणि राम हे सुद्धा एकामेकाशिवाय राहू शकत नव्हते. त्यावेळेस राम लक्ष्मणा 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 करत गेले, आणि रामाने सुद्धा लक्ष्मणासाठी त्या शरयू नदीत आत्मबलिदान केलं. इतकं प्रेम भावाभावाचं त्यावेळेस होतं. ही घटना ज्यावेळेस रामाचे मित्र सुग्रीव यांना माहीत पडले, तर सुग्रीव सुद्धा राजगादीवरून उठले आणि राम 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 करीत गेले. अत्यंत दुःख झालं होतं त्यांना, आणि त्यांनी सुद्धा शरयू नदीत रामाबरोबर आत्मबलिदान केलं. इट इज अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ सॅक्रिफाईस. रामा अँड सुग्रीवा, वी आर ग्रेट फ्रेंड्स, क्लासिक एक्झाम्पल ऑफ फ्रेंडशिप. इतकं सुंदर नातं त्यावेळेस त्यांचं होतं. म्हणून मित्र पाहिजे, चांगला पाहिजे. 100 नको, कमीत कमी पाहिजे. जीवाला जीव देणारे पाहिजे, प्रेम करणारे पाहिजे, जीव ओवाळून टाकणारे पाहिजेत, संकटकाळी कामं आलं पाहिजेत. आणि असे मित्र जर ज्याला असेल ना, त्याला मी मनापासून सॅल्यूट करतो. भाग्यवान ते असे मित्र ज्यांना आहे. नमस्कार.